काँग्रेस खासदारांकडून पंतप्रधान मोदींवर लोकसभेत होणार होता हल्ला। अध्यक्ष ओम बिर्लांकडून हल्ल्याच्या बातमीला दुजोरा। मी मोदींना सभागृहात येऊ नका असं सांगितलं, ओम बिर्लांची माहिती। मोदींवर हल्ला हा भाजपचा खोटारडेपणा। मोदींवरचा हल्ला करण्याचा कोणताही हेतू नव्हता। भाजपचे आरोप प्रियंका गांधींनी फेटाळले। आम्ही आपला बॅनर घेऊन त्या ठिकाणी उभे होतो। आमचं म्हणणं हेच आहे की ज्या वेळेला आम्ही ते बॅनर घेऊन उभे होतो, मग घाबरण्याचा प्रश्न काय? भाजपच्या आरोपानंतर काँग्रेसच्या महिला खासदार निशिकांत दुबेंविरोधात आक्रमक। आम्ही बॅनर झळकवले, सरकार इतकं का घाबरतं? वर्षा गायकवाडांचा प्रतिवाद, धानोरकरांचाही सवाल। पंतप्रधान मोदींच्या राज्यसभेतील भाषणावेळी विरोधकांची घोषणाबाजीनंतर विरोधकांचा सभात्याग, तर काही लोक थकले, पंतप्रधानांचा टोला। शरद पवार आज पुन्हा बारामतीत सुनेत्रा पवारांच्या निवासस्थानी। पार्थ पवार, रोहित पवार, युगेंद्र पवार आणि अजित पवारांची बहीण विजया पाटीलही उपस्थित। राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबाकडेच राहावं आणि ते सुनेत्रा काकींकडेच राहावं, ही परिवाराची इच्छा। आमदार रोहित पवारांचं मोठं विधान। भाजपच्या 100 कोटींच्या घोटाळ्यात फाईल उल्लेखानंतर अपघात झाल्याने अनेकांना घातपाताचा संशय। माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांचं वक्तव्य, सरकार चौकशी अहवाल मर्जीनुसार तयार करून घेईल अशी भीती व्यक्त। पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट नाही। खारगे समितीचा कुठलाही अहवाल अद्याप राज्य सरकारकडे सादर नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा। नवी मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या सुजाता पाटील यांची बिनविरोध निवड, तर दशरथ भगत यांची उपमहापौरपदी निवड। शिवसेनेने माघार घेतल्यानं बिनविरोध निवडणूक। मुंबई महापालिकेत मोठा ट्विस्ट, भाजपचा महापौर पदानंतर आता उपमहापौर पदावरही दावा, तर ठाकरेंची शिवसेना महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याची शक्यता। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा संताप, प्रवाशांकडून घेतलेला टोल परत करण्याची मागणी। धुळ्यातील वसतिगृहामध्ये झालेल्या विद्यार्थिनीच्या विनयभंगानंतर पालकांमध्ये भीतीचं वातावरण। पालकांनी आपल्या मुलींना तात्काळ घरी नेलं, वसतिगृह अधीक्षकासह एका महिलेला अटक। रस्त्याअभावी वेळेत उपचार न मिळाल्यानं तरुणाचा मृत्यू। पालघरमधल्या जव्हारच्या तिलोंडामधली दुर्दैवी घटना। पालघरमध्ये अजूनही मूलभूत सोयीसुविधांचा अभाव। म्हाडाच्या मुंबईतील 120 घरांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना लांबणीवर। आजपासून सुरू होणारी अर्ज नोंदणी रद्द, लवकरच म्हाडाकडून पुढची तारीख होणार जाहीर। 19 वर्षाखालील वर्ल्ड कपमध्ये भारतीय युवा संघाची फायनलमध्ये धडक। अफगाणिस्तानचा 7 गडी राखून उडवला धुव्वा। 311 धावांचं विशाल लक्ष्य गाठताना विजयाला गवसणी। महिला प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये आज आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल भिडणार। दिल्ली समोर जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणण्याचं लक्ष्य, तर आरसीबीचा संघ दुसऱ्या जेतेपदाच्या निर्धारानं मैदानात।